सर नमस्कार. टीईटी पात्रतेसंदर्भात शासनाचं एक नवीन परिपत्रक अत्यंत महत्त्वाचं आलेलं आहे, ज्यामध्ये आश्रमशाळा असतील, अल्पसंख्याक शाळा आणि इतर सर्व शाळांसाठी टीईटी ही जी आहे बंधनकारक कोणासाठी आहे, ज्यांचं निवृत्ती वय कितीपर्यंत आहे, ज्यांना बंधनकारक आहे, ज्यांना पदोन्नतीसाठी बंधनकारक केलेलं आहे. जर टीईटी पास नसेल तर त्या संदर्भात संपूर्ण डिटेल हे परिपत्रक आलेलं आहे. नेमकं या परिपत्रकामध्ये काय सांगितले ती सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तत्पूर्वी चॅनलला नवीन आहे, अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, कारण तुमचा जो 23 नोव्हेंबरला टीईटीचा पेपर आहे त्या संदर्भात रोज रेग्युलर फ्रीमध्ये तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक मध्ये घेतले जाणार, एकदम शॉर्ट मध्ये व्हिडिओ घेतले जाणार आहे. सर्वाधिक संभाव्य क्वेश्चन या चॅनलवरती घेतले जाणार. आता हे परिपत्रक काय नेमकं आपण बघूया. या परिपत्रकात जर पाहिलं असेल बघा, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय, ठीक आहे, 17/10/2025 हे परिपत्रक आहे. या परिपत्रकाचा विषय नेमका काय आहे तर विषय खूप महत्त्वाचा आहे, गांभीर्याचा विषय आहे. इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील ज्या प्राथमिक शिक्षक आहेत त्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्यासंदर्भात हे शासनाचं परिपत्रक आहे. त्याच्यामध्ये दिलं इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या ज्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक आहेत या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं बंधनकारक केलेलं आहे. हा विषय आहे याचा. त्याच्यामध्ये महत्त्वाचे निर्णय काय आहेत ते पण आपण सविस्तर संपूर्ण बघूया. त्यामध्ये नंबर 1 चा बघूया आपण. न्याय निर्णयामध्ये प्रामुख्याने खालील बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत. आता या खालील बाबीमध्ये काय काय बाबी नमूद केलेल्या आहेत. नंबर 1 चं बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009, ठीक आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चा आहे. तो 1 एप्रिल 2010 संपूर्ण भारतामध्ये लागू केलेला आहे. जम्मू काश्मीर जर सोडलं तर कधी 1 एप्रिल 2010, 1 एप्रिल 2010 ला हा संपूर्ण भारतामध्ये लागू केलेला आहे. जम्मू काश्मीर सोडलं तर मधील तरतुदीनुसार सर्व शिक्षकांना त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक आणि शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेला आहे, ठीक आहे. 2 नंबरचा मुद्दा, जे सेवेत असलेले शिक्षक आरटीए कायदा लागू होण्यापूर्वी, आता आरटीए जो कायदा आहे हा लागू होण्यापूर्वी कधी लागू झालाय तो 1 एप्रिल 2010 रोजी संपूर्ण भारतामध्ये लागू झालेला आहे, जम्मू काश्मीर सोडून. म्हणजे हा कायदा लागू होण्याच्या पूर्वी भरती झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत 5 वर्षापेक्षा जास्त सेवा उरलेली आहे. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यांचं आरटीए कायदा लागू होण्याच्या पूर्वी शिक्षक म्हणून जे रुजू झालेले आहेत आणि ज्यांना निवृत्तीपर्यंत 5 वर्षापेक्षा जास्त सेवा राहील, म्हणजे तुमचं निवृत्ती होण्यासाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी बाकी आहे निवृत्ती होण्यासाठी, अशा शिक्षकासाठी ज्यांच्यासाठी 2 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी तुम्हाला काढणं, पास होणं बंधनकारक केलेलं आहे. विविध मुदतीत बघा, विविध मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी जी आहे ही उत्तीर्ण न केल्यास, म्हणजे जर तुमचा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी राहिला असेल निवृत्ती होण्यासाठी आणि तुम्ही शिक्षक म्हणून हा आरटीए लागू होण्यापूर्वी रुजू झाला असेल तर तुम्हाला टीईटी ही बंधनकारक केली. कधीपर्यंत 2 वर्षात काढायची टीईटी. जर तुम्ही ती उत्तीर्ण नाही केली तर तुमचा सेवा तत्काल संपुष्टात येतील. तुमच्या सेवा ज्या आहेत त्या तत्काल संपुष्टात येतील. टीईटी तुम्हाला बंधनकारक केलेला आहे. अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल, म्हणजे तुम्हाला सक्तीची निवृत्ती दिली जाईल, ठीक आहे. तुमचा सेवा कालावधी पुढे 3 वर्ष राहू द्या, 2 वर्ष राहू द्या, त्याच्या अगोदर तुम्हाला सक्तीने निवृत्त केले जाणार आहे. आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील. मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकाने नियमानुसार आवश्यक सेवा काल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढं त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा अजून एक पुढं आहे, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्या मुद्द्यामध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, 3 नंबरचा मुद्दा आहे या परिपत्रकामधला. ज्या शिक्षकांची सेवा ही 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे, ठीक आहे. आता 5 वर्षापेक्षा पाहिलं, ज्यांची 5 वर्षापेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांना टीईटी काढणं बंधनकारक आहे. 2 वर्षापर्यंत नाही काढली तर त्यांना त्या ठिकाणी सक्तीने निवृत्त केलं जाणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी कालावधीची राहिलेली आहे असे शिक्षक ज्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण न करताही निवृत्त वयापर्यंत सेवेत राहू शकतील. म्हणजे ज्यांचं
आता निवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा कमी कालावधी राहिला आहे, अशा शिक्षकांना टीईटी पास नसेल तरी चालणार आहे, त्यांना निवृत्ती होता येणार. परंतु मात्र अशा कोणत्याही शिक्षकाने ज्यांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे, पदोन्नतीसाठी प्रयत्न केल्यास, म्हणजे तुमची त्या ठिकाणी पदोन्नती होणार आहे, बढती होणार आहे, अशासाठी तुम्हाला टीईटी उत्तीर्ण करणं बंधनकारक राहील. जर तुम्ही टीईटी उत्तीर्ण नाही केली तर तुमची पदोन्नती होणार नाही. ठीक आहे, निवृत्ती होईल, प्रॉब्लेम नाही, परंतु पदोन्नती जर आलेली असेल तर टीईटी पास नसेल तर ती होणार नाही. 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलंय. 4 नंबरचा मुद्दा आहे, अल्पसंख्याक शाळांना आरटीए कायदा लागू नाही. ठीक आहे, आरटीए हा जो कायदा आहे हा अल्पसंख्याक शाळा लागू नाहीये, त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वरचा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये अल्पसंख्याक शाळांमधल्या आश्रम शाळा आहेत त्यांना काय टीईटी बंधन, फक्त अल्पसंख्याक शाळा आश्रम शाळा ज्या आहेत तर त्यांना टीईटी बंधनकारक सांगितलं. आणि इथं तुम्हाला सांगितलंय ज्या अल्पसंख्याक शाळा आहेत त्यांना आरटीए कायदा हा लागू नाहीये, त्यामुळे अल्पसंख्याक शाळातले जे काही शिक्षक आहेत त्यांना टीईटी उत्तीर्ण करणं हे बंधनकारक नाही असं सांगितलंय. त्याचा अर्थ टीईटी सर्व शिक्षकांना अल्पसंख्याक जर सोडल्या तर काढणं बंधनकारक केलेलं आहे. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला पीओआयक्यू सिरीज सुद्धा केलेली आहे. बघा, टीईटीची पीओआयक्यू सिरीज आपण सुरू केलेली आहे. टीईटी फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा आपली सुरू झालेली आहे, त्यामुळे टीईटीची तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर टीईटीची बॅच सुद्धा जॉईन करा. फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. आपला नंबर दिलेला आहे तुम्हाला, या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. टीईटीची बॅच तुम्हाला लावायची असेल किंवा टीईटी पीओआयक्यू बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे. हा नंबर आहे, या व्हॉट्सअपला हाय पाठवा, टीईटी बॅच म्हणून पाठवा. तुम्हाला आपलं श्री अकॅडमी जे ॲप आहे त्याची लिंक पाठवली जाईल. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सविस्तर बघा. आणि तुमचे जे काही इतर वृंद असतील, शिक्षक असतील, त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे, थांबतो.